स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी काही उपाय सांगणार आहे। तसे तर आपले अनेक सारे व्हिडिओ कर्जमुक्तीसाठी आहेत, पण आपली नवीन फॅमिली जोडली जाते, वाढली जाते आणि त्यांना ते जुने व्हिडिओज मिळत नाहीत। आणि प्रत्येक वेळेस मी सुद्धा नवीन रेमेडी सांगत असते की त्या रेमेडी जर तुम्हाला काम नाही आल्या किंवा त्या सेवा जर तुम्हाला उपयोगी नाही आल्या तर नवीन सेवा, नवीन उपाय तुम्हाला मी सांगत राहते, जे लाल किताबातले असतात, कधी आजमावलेले असतात, तर कधी मी स्वतः तुम्हाला सांगते की हे उपाय करा। कारण बऱ्याच गोष्टी कशा असतात, ग्रहताऱ्यांवर असतात आणि ग्रहतारे एकदा आपले बिघडले की ग्रहताऱ्यांना नीट करण्यासाठी उपायांशिवाय आणि सेवेंशिवाय कुठलाही पर्याय नसतो। त्यामुळे मी तुम्हाला नेहमी उपाय सांगत असते की आता समजा तुम्ही 4-5 महिन्यापूर्वी माझा व्हिडिओ बघून तुम्ही उपाय केलाय, पण आता तुमच्यात परत परिस्थिती तीच आली आहे, तुमच्यावर पुन्हा कर्ज झालंय, तर तुम्ही काय केलं पाहिजे? तर ग्रहतारे ठीक करण्यासाठी आधी तुम्हाला उपाय करायचे आहेत। कर्ज कशामुळे होतं, कोणत्या ग्रहामुळे होतं, हे सगळीच माहिती मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर बघा, कर्ज आता कशासाठी हे उपाय काम करतील? कर्ज, अतिशय जास्त आजारपण, बिझनेस नीट चालत नाहीये, व्यापारात सतत तोटा होत आहे, तुम्ही राजासारखे जगत होतात पण आता तुम्ही अगदी रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे, तुमचा मान सन्मान, तुमची इमेज, तुमची जी ताकद होती ती निघून गेलेली आहे। अशा सगळ्यांसाठी हे उपाय मी सांगणार आहे। आणि तुमची संपत्ती जी आहे ती खूप होती तुमच्याकडे, पण आता खूप लो झाली आहे, अशा वेळेस काय केलं पाहिजे, नेमकी काय केलं पाहिजे म्हणजे तुमचे ते जुने दिवस किंवा तुम्हाला नव्याने चांगले दिवस येतील। म्हणजे असंच नाही की ज्यांचे जुने होते त्यांनाच, तर सर्वसामान्य व्यक्तींनाही चांगले दिवस येतील जर तुम्ही हे उपाय केलेत तर। कर्जमुक्ती केव्हा होईल मला सांगा? कर्जमुक्ती तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही पैसे जास्त कमवू शकाल, तेव्हा तुमची कर्जमुक्ती होईल। तर सगळ्यात आधी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे, ऋणमोचन स्तोत्र। ऋणमोचन स्तोत्र हे रोज सकाळी लवकरात लवकर आंघोळ करून जे रोज वाचेल त्याचे कर्ज लवकरात लवकर मुक्त होईल। ऋणमोचन स्तोत्र म्हणून एक ग्रंथ मिळतो, आता माझ्या देवघरात आहे, नाहीतर मी तुम्हाला तो दाखवला असता। ऋणमोचन स्तोत्र म्हणून छोटासा ग्रंथ मिळतो, तो तुम्ही आणा आणि त्याचं रोजच्या रोज पठण करा। बघा, तुमचं कर्ज खूप लवकरात लवकर संपायला मदत होईल। आता बघा, कोणता ग्रह मजबूत असेल तर तुमच्याकडे पैसा येतो, तुम्ही संपत्ती तुमच्याकडे येते, वैभव येतं, सुख येतं। अर्थातच शुक्र ग्रह जर तुमचा मजबूत असेल तर तुमच्याकडे पैसा येतो, तुमच्याकडे संपत्ती येते, वैभव येते, तुम्हाला नेम फेम सगळं काही मिळतं। आणि कर्ज उतरतच नाहीये, अशा परिस्थितीत काय करावे? अनेक शेतकरी दादा माझे कर्जात अडकलेले आहेत, अनेक लोक घरासाठी, गाडीसाठी घेतलेल्या कर्जात अडकले आहेत। काही जणांना तर असं वाटतं की आता या कर्जापेक्षा स्वतःला संपवलेलं बरं, अशी पण परिस्थिती बऱ्याच जणांची असते। तर असं काहीच करू नका। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपली चादर पाहून पाय पसरावेत म्हणतात, ते करा। पण आता झाल्यात चुका, घेतलंय कर्ज, पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी अतिविचार करणं सोडा, डिप्रेशन मधून बाहेर या। आपल्याला कर्ज फेडायचंय म्हटल्यावर आपल्याला काम करायचंय, आणि काम करायचंय म्हटल्यावर आपलं माइंड फ्रेश आणि पॉझिटिव्ह पाहिजे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, समजा आता त्या कर्जासाठी केस झाली आहे, व्याज चढत चाललंय, कोर्ट केसमध्ये तुम्ही अडकलेला आहात, किंवा त्यातली ती जी 3-4 माणसं येतात ती तुम्हाला खूप त्रास देत आहेत की आमचे पैसे द्या, असा तकादा तुमच्या मागे लावलाय, तर तुम्ही काय केलं पाहिजे? तर लक्षात घ्या, 3 उपाय तुम्हाला मी सांगणार आहे। आता ह्याच्यामध्ये तुमची जमीन गहाण असेल, तुमची म्हणजे काय म्हणतो आपण प्रॉपर्टी एखादी गहाण असेल तर त्या सगळ्यासाठी हे उपाय। शेती तुमची गहाण आहे कर्जापायी, तर तुम्ही हे उपाय करा आणि बघा कसा फरक पडतो। उपाय सांगेल त्या दिवशी आणि अगदी तसाच्या तसा करायचा। ह्याच्याऐवजी ते वापरू का, हे नाही का चालणार, असं करायचं नाही, कारण आधीच तुमच्यावर कर्ज आहे। मी तुम्हाला असे उपाय अजिबात सांगणार नाही ज्याच्यात फार मोठा खर्च येतो। सगळ्यात पहिला आणि नेहमीचा आणि सगळ्यात प्रभावी उपाय जो मी अनेक वेळा सांगितला आहे, आजही सांगते, नारळाचा सुका गोटा घेऊन यायचं। 2 वाट्या नाही, पूर्ण गोटा, गोल ज्याला आपण म्हणतो, नारळाचा गोटा घेऊन यायचा। त्याचे 2 भाग म्हणजे वरचं टोपण काढायचं, छोटंसं टोपण त्याच्यावरचं काढायचं। त्यानंतर त्यामध्ये पंजिरी भरायची। आता पंजिरी कशी करायची? कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं, रवा घालायचा, साखर घालायची, तीळ घालायचे,
ते चांगलं भाजायचं आणि त्यानंतर ते थंड होऊन द्यायचं। थंड झालं की ते त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला भरायचं आहे आणि पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली ठेवायचं आहे। प्रत्येक अमावस्येला तुम्हाला हे काम करायचं आहे। झाडाखाली ठेवताना छोटासा खड्डा खणा आणि त्यात ती वाटी ठेवा, त्याच्यावर पुन्हा ते झाकण ठेवा। कुणासाठी? मुंग्या मुंगळे यांच्यासाठी। यामुळे तुमच्या कर्जमुक्तीमध्ये अनेक प्रकारचे बदल होतील। तुमच्याकडे कुठूनही कुठल्याही मार्गाने तुमचा स्वतःचाच पैसा अशा प्रकारे येईल की तुम्ही कर्जमुक्त हळूहळू व्हाल। मी दावा नाही करणार की 21 दिवसात कर्ज फिटेल, 3 दिवसात कर्ज फिटेल, असं कधीच होत नसतं। हळूहळू का होईना पण तुम्ही आत्ताच्या परिस्थितीतून बाहेर याल। प्रत्येक अमावस्येला करत राहाल तर 6 महिन्यात तुम्हाला 50% फरक हा जाणवेलच जाणवेल, एवढी गॅरंटी मी देते। हा उपाय तुम्हाला एक करायचा आहे। दुसरा उपाय आहे शिवलिंग, म्हणजे महादेवाच्या मंदिरात जायचं आहे मंगळवारी। तुम्ही म्हणाल ताई मंगळवार का? तर कर्जमुक्तीसाठीचा दिवस आहे मंगळवार, म्हणून मंगळवारी जायचं आहे। एक अख्खी फुलासकटची लवंग तुम्हाला घ्यायची आहे। मधाची जी छोटी बॉटल मिळते ह्याची आपली कोणती डाबरची, ती छोटीशी मधाची बॉटल घ्यायची आहे आणि पाणी घरातूनच न्यायचं आहे, तिथलं वापरायचं नाही। स्टीलच्या बाटलीमध्ये तुम्हाला पाणी न्यायचं आहे। 3 गोष्टी नेल्यात मंगळवारी आणि अशाच मंदिरात जावा ज्या मंदिरात जाऊन देतात। काही मंदिरात जाऊन देत नाहीत, अशी खूप मंदिरं आहेत जी 12 तास उघडी असतात, अशा मंदिरात जावा। सगळ्यात आधी शिवपिंडीवर जे कुणी आधी वाहिलेलं असेल ते काढा, त्यानंतर त्याच्यावर थोडासा जलाभिषेक, अगदी शांत जलाभिषेक करा, अगदी हळूधार सोडा आणि त्यानंतर ओम नमः शिवाय म्हणतच त्यानंतर त्याच्यावर लवंग वाहा। लवंग वाहिली की त्याच्यावर मधाची धार सोडा। पूर्ण एवढीशी बॉटल पूर्ण रिकामी करायची आणि ओम नमः शिवाय म्हणतच तुम्हाला हे सगळं करायचं आहे। ते झाल्यावर पुन्हा जेवढी बॉटलमध्ये पाणी दिले असेल किमान 5 मिनिटं ती धार हळूवार सोडा आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्हाला म्हणत राहायचा आहे। आणि तुम्हाला भगवान शिवशंकराजवळ तुमचं पूर्ण मन मोकळं करायचं आहे। तुमच्या डोळ्यात पाणी आलं तरी चालेल की मी या परिस्थितीतून बाहेर आलो पाहिजे, माझं दुःख संपलं पाहिजे, माझं कर्ज संपलं पाहिजे, माझ्या आयुष्यातले जे पहिले दिवस होते ते पुन्हा आले पाहिजेत किंवा माझ्या आयुष्यात चांगले दिवस नव्यानं आले पाहिजेत। जे काही तुमच्या मनात असेल ते शिवशंकराजवळ बोलायचं आहे। प्रत्येक मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। प्रत्येक मंगळवार टू मंगळवार तुम्ही हा उपाय केलात तर तुमचं कर्ज फिटल्याशिवाय राहणार नाही। करून बघा। आजमावलेले उपाय, आजमावलेल्या सेवा आहेत। आता ही तर सेवा आहे, खरं तर उपाय नाहीये, पण करून बघा। बघा नाही तुमचं कर्ज फिटलं आणि नाही तुम्ही मोकळे झालात तर मला सांगा। मात्र मंगळवार टू मंगळवार लेडीज जेंट्स दोघंही करू शकता। पिरियडच्या काळात सोडून द्यायचं। किती मंगळवार करू हा प्रश्न करू नका। जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की तुमचं कर्ज 70% कमी झालंय तोपर्यंत करत राहा। काय लागणार आहे? 1 लवंग, थोडंसं पाणी आणि मधाची बाटली, एवढंच साहित्य घेऊन शिवमंदिर हे मुख्य आहे, तुम्हाला जायचं आहे। घरात उपाय करू का? नाही चालणार, उपाय हा मंदिरातच करायचा आहे। आता प्रदोष तुम्हाला माहितीये, सगळ्यांना प्रदोषाचे उपवास धरतात हे माहितीये। शनी प्रदोष येतो, रवी प्रदोष येतो, सोम प्रदोष येतो आणि भौम प्रदोष येतो। त्यातला जो भौम प्रदोष आहे त्याचा उपवास तुम्हाला धरायचा आहे। याने सुद्धा तुमचे कर्ज फिटते आणि घरात पूजा करायची आहे। त्या दिवशी शिवमंदिरात जाऊन जलाभिषेक, पंचामृत अभिषेक, बेलपत्र व्हायचं आहे। यामुळे सुद्धा तुमचं कर्ज फिटण्यास अतिशय जास्त मदत होते। त्याचप्रमाणे ज्यांना हा उपासाचा उपाय जमणार नाही, हेल्थ इश्यू आहेत, त्यांनी काय करावे? भौम प्रदोषच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा, त्यात लाल कलाव्याची वात, पणती घ्या, त्याच्यात मोहरीचं तेल घाला, लाल कलाव्याची वात घाला आणि तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी एक महादेवाच्या मंदिरात आणि एक शनीच्या मंदिरात तुम्हाला दिवा लावायचा आहे। लक्षात घ्या, शनिवारी शनी मंदिराच्या इथलं तेल विकत घेऊन तेल वाहू नका, घरातनच बाटलीतनं तेल घेऊन जा। एक दिवा शनी मंदिरात, एक दिवा महादेव मंदिरात तुम्हाला लावायचा आहे। तेल हे मोहरीचंच घ्यायचं आहे। एवढीशी बॉटल मिळते साधारण 30-40 रुपयाला, ती तुम्हाला घ्यायची आहे। सुख येईल, समृद्धी येईल, तुम्ही कर्जातनं मुक्त व्हाल आणि अतिशय चांगले प्रभाव तुमच्या आयुष्यात पडतील। उपाय वेळच्या वेळी सांगितले तसेच करा। लेडीजला जमत नसतील जेंट्सनी करा, जेंट्सला जमत नसतील लेडीजनी करा, पण आपल्या घरासाठी हे उपाय करा आणि कर्जमुक्त व्हा। आत्ताची 70% लोक ही कर्जात डुबलेली आहेत आणि काही ना काही कारणानं प्रत्येक जण मुद्दाम कर्ज घेत नाही। कुणाला दवाखान्यासाठी घ्यावं लागतं, कुणाला घरासाठी घ्यावं लागतं, कुणाला लग्नासाठी घ्यावं लागतं, कुणाला
दवाखान्याचं मोठं बिल भरायचं असतं म्हणून घ्यावं लागतं, पण कर्ज हे कर्ज आहे, शेवटी जगून देत नाही. आणि त्यासाठी या उपाय करा. बघा, तुम्हाला नाही फरक पडला तर मला सांगा. कळून सांगते मी तुम्हाला की या सेवा केल्यात तर तुम्हाला इन्कम वाढेल आणि तुमचं कर्ज फिटेल. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.